नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर आशा गावडे, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, उमंग हॉस्पिटल हडपसर पुणे येथून तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करत आहे। बेसिकली आजचा आपला एक मराठी नवीन लाईव्ह व्हिडिओ आहे जो खूप छोटासा आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे की जर सोनोग्राफीमध्ये तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे बाळ उलटे आहे, उलटे म्हणजे काय की बाळाचे डोके वरती आहे आणि त्याचा पायाचा भाग खाली आहे, ज्याला आम्ही ब्रिज बेबी म्हणतो, ते कसे दिसते। बेसिकली जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल किंवा तुमची नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे तर बाळाचे डोके हे खाली पाहिजे, कारण डोके जे आहे ते इव्हन पार्ट्स असतो, त्यामुळे ते व्यवस्थित खाली घुसते पेल्विसमध्ये, पिशवीचं तोंड उघडते। पण जर बाळाच्या पायाचा भाग म्हणजे बटक्स म्हणतो त्याला आम्ही, तो जर खालच्या साईडला असेल तर तो व्यवस्थित खाली घुसत नाही। पाण्याची बॅग जर फुटली तर बाळाच्या दोन्ही पायाच्या मधनं कॉर्ड बाहेर येऊ शकतो। त्या बटक्सच्या प्रेशरनी सर्विक्स पण तुमचे डायलेट होत नाही आणि ब्रिज बेबीची नॉर्मल डिलिव्हरी ॲज सच खूप जास्त रिस्की असते। म्हणून जी फर्स्ट टाइम प्रेग्नंट मदर असते, जिचे बाळ ब्रिज आहे म्हणजे ज्याचे बाळाचे डोके वरती आहे आणि पाय खाली आहे, त्या केसेसमध्ये आम्ही नॉर्मल डिलिव्हरी नाही करत, त्या लोकांना आम्ही प्लॅन सिझेरियन ॲडवाइस करतो। तर ही आमची प्रेग्नंट मदर आहे, ती फर्स्ट टाइम प्रेग्नंट आहे, आज ती 37+1 झालेली आहे आणि आज मी तिची डॉपलर सोनोग्राफी करत आहे। तर आज मी तुम्हाला डॉपलर सोनोग्राफी वगैरे तर नाही दाखवणार आहे, मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे की तुमचे बाळ ब्रिज असेल तर सोनोग्राफीत आम्हाला कसे दिसते। तर आता पहिले तुम्हाला आईच्या पोटाकडे बघायचं आहे बघा। आता हे बघा, माझा हा जो प्रोब आहे सोनोग्राफीचा, हा साधारणतः मुठीच्या साईजचा आहे। तर ह्याच्यामध्ये आता एक एक पार्टच आपल्याला दिसणार। आपल्याला पहिले बाळाचं डोकं वेगळं बघायला लागेल, बाळाच्या पायाचा भाग वेगळा बघायला लागेल। तर आता हा जो आहे हा मदरचा प्युबिक बोन आहे, म्हणजे खालचा एरिया आहे, हे मदरचे पूर्ण पोट आहे बघा। आणि ह्या प्युबिक बोनवर मी आता माझा प्रोब ठेवलाय। तर याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनमध्ये बघायचं आहे। आता तुम्ही स्क्रीनमध्ये बघा। नेहमी मी तुम्हाला सांगितलंय की जर बाळाचं डोकं दिसत असेल तर ते आपल्याला फुटबॉल सारखं दिसतं। तर हे बाळाचं डोकं नाही आहे, हा बाळाचा ॲब्डोमिनल सर्कम्फरन्स आहे, म्हणजे हा पोटाचा घेर दिसतोय आपल्याला खालच्या जागेवर, म्हणजे प्युबिक बोनच्या तिथे ॲब्डोमिनल सर्कम्फरन्स म्हणतो आम्ही। आता तुम्हाला पुन्हा पोटाकडे बघायचं आहे। आता मी इथनं ट्रेस करते बघा, मी इकडे गेले की ते वरती बाळाचं डोकं आहे बघा। आता तुम्ही स्क्रीनकडे बघा, आता हे तुम्हाला गोल फुटबॉल सारखं स्ट्रक्चर दिसलं, हे बाळाचं डोकं आहे आणि माझा प्रोब कुठे आहे, आईच्या छातीच्या खाली। ओके, म्हणजे हे बाळाचे डोके सध्या वरती आहे। हे डोकं ट्रेस करत गेले मी, हा पाठीचा मन, इकडे हातपाय बाळाचे, उजव्या साईडला ही मान आहे त्याची आणि उजव्या साईडला हा त्याचा पाठीचा मनका आहे, हे दिसला, हा पाठीचा मनका आणि इथं त्याचे बटक्स खालच्या जागेवर। तर हे डोकं वरती आहे आणि पायाचा भाग खाली आहे, याला आम्ही म्हणतो ब्रिज बेबी। मदर ऑलमोस्ट 37 वीक्स कंप्लीट होत आली आहे। माझा प्लॅन आहे अजून 8 ते 10 दिवस थांबायचा, पुन्हा एकदा सोनोग्राफीने पोझिशन बघायची आणि जर सेम पोझिशन असेल तर मग आम्हाला कदाचित सिझेरियनलाच जायला लागेल। ही बाळाची हार्टबीट आहे बघा, व्यवस्थित आहे बाळाची हार्टबीट, तिची डॉपलर सोनोग्राफी पण व्यवस्थित आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही काय बघितलं की जर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगताय की बाबा सोनोग्राफीमध्ये तुझे बाळ उलटे आहे, म्हणजे बाळाचे डोके वरती आहे, त्याला आम्ही ब्रिज बेबी म्हणतो, तर ते ॲक्च्युअलमध्ये सोनोग्राफीमध्ये कसं दिसतं हे मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे। होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला। तर तुमच्या ज्या पण रनिंग प्रेग्नंट मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला असेच फॉलो करत राहा। धन्यवाद।